नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी साठीचा जो लेसन आहे 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता पहा, एन्काउंटर म्हणजे काय तर चकमक. आपण पाहतो ना, कुठेतरी चोर आणि पोलीस यांच्यामध्ये ज्यावेळेस एन्काउंटर होतं म्हणजेच त्यांच्यामध्ये झालेली एक ती चकमक असते. तर इथं अशाच प्रकारची प्राण्यांमध्ये असणारी एक चकमक आहे. स्पेशल काइंड म्हणजे विशेष प्रकारची, बरोबर आहे. आणि हे विशेष प्रकारचं एन्काउंटर आहे, म्हणजेच एक विशेष प्रकारची चकमक आहे प्राण्यांमधील. तर यामध्ये आज आपण सुरुवातीला शिकूया चिटचॅट वॉर्मिंग अप. पहिला चिटचॅट मधील क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर पहा, या चित्रामध्ये आपल्याला दिसतं एक मुलगी आहे, एक टोपली आहे आणि टोपलीमध्ये कुत्र्याचं एक पिल्लू आहे, त्याला घेऊन जात आहे. कुत्र्याच्या पिल्लाला इंग्लिश मध्ये पप्पी असं म्हणतात. तर ती त्या पिल्लाला नदीमधून, जे की नदीला पूर आलेला आहे, त्यामधून सुरक्षित पलीकडे येते. मग आपल्याला हे सांगायचंय, तर काय करावं लागेल? आपण त्याचं आन्सर काय लिहायचं, कसं लिहायचं तेही पाहूया. आता हे जे चिटचॅट असतं ना, याचा आपल्याला उपयोग होतो डायलॉग रायटिंग साठी. मग मग आपल्याला या चित्रामध्ये काय दिसतं? I see a small girl carrying a puppy. Carrying म्हणजे घेऊन जाणे. Carrying a puppy in the basket from the flooded river. पहा, या ठिकाणी what do you see in the picture? या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतं, है ना? जसं हे पिक्चर आहे, या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर काय दिसतं तुम्हाला या पिक्चर मध्ये? आय सी, मला दिसतंय अ स्मॉल गर्ल, एक छोटीशी मुलगी आहे, कॅरिंग अ पप्पी इन द बास्केट फ्रॉम द फ्लडेड रिव्हर. एका बास्केट म्हणजे टोपली, टोपलीमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जात आहे, म्हणजेच त्याला बुडण्यापासून वाचवत आहे. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड वाय? ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे? तर आपल्याला लक्षात येतं की त्या कुत्र्याच्या पिल्लाला बुडण्यापासून नदीमध्ये वाचवत आहे, आणि का वाचवत आहे हे आपल्याला लिहायचंय. गर्ल इज ट्राइंग टू रेस्क्यू. रेस्क्यूचा अर्थ काय असतं? बचाव करणे किंवा वाचवणे. रेस्क्यू द पप्पी फ्रॉम ड्राउनिंग. ड्राउनिंग म्हणजे बुडणे. तर ती त्या पप्पीला बुडण्यापासून वाचवत आहे. तर यू कॅन राईट द आन्सर ऑफ दॅट. वायचा आन्सर बिकॉज, कारण त्याचं रिझन आहे शी वॉन्टेड because she wanted to save the puppy. कारण ती पिल्लाला वाचू इच्छिते. दॅट्स द रिझन ऑफ दॅट. डायलॉग रायटिंग साठी आपल्याला याचा उपयोग होत असतो. नेक्स्ट इज, इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? पहा, जर आपण हे डिटेल मध्ये शिकायला लागलो तर व्हिडिओ हे लेंथी होणार आहे ना, त्यामुळं तुम्ही पहिल्यापासून व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तुम्हाला, हे सगळं जर लेसन व्यवस्थित समजून घ्यायचंय तर. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे चॅट मधील, इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर त्या मुलीच्या ठिकाणी तुम्ही असता, व्हॉट वुड यू डू? तर तुम्ही काय केलं असतं? इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असतात तर काय केलं असतं? सो लेट्स टेक द आन्सर ऑफ दिस. आपण काय केलं असतं? आय अल्सो, अल्सो म्हणजे सुद्धा, आय अल्सो, मी सुद्धा काय केलं असतं? आय अल्सो हॅव ट्राइड टू सेव्ह दॅट पप्पी.
मी सुद्धा पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तुम्ही जर त्या मुलीच्या ठिकाणी असता तर काय केलं असतं? तर आन्सर लिहायचं आय ऑल्सो हॅव, ऑल्सो म्हणजे सुद्धा, आय ऑल्सो हॅव ट्राईड टू सेव्ह दॅट पप्पी. मी सुद्धा त्या पिल्लाला वाचवण्याचाच प्रयत्न केला असता. हे याचा आन्सर लिहिताल. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तर ह्या मिशन मध्ये ती सक्सेसफुल होईल का? तुम्हाला काय वाटतंय? त्याचा आन्सर सरळ आपण लिहायचं यस. So answer is yes. She will become successful in her mission. तिच्या मिशन मध्ये सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. डू यू थिंक च आन्सर तुम्ही असे लिहू शकता यस आय थिंक. आय थिंक मला वाटतं यस आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. सो डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? ती तिच्या मिशन मध्ये सक्सेसफुल होईल असं तुम्हाला वाटतंय का? तर त्याचा आन्सर साहजिकच यस. कारण काय आहे तर पहा, ही मुलगी आपण पाहितली तर आपल्याला लक्षात येते की ती करेजियस गर्ल आहे, बरोबर आहे, ब्रेव आहे, आणि त्यामुळेच ती ते प्रयत्न करते. आणि आपला माहित आहे गॉड फेवर्स द ब्रेव, है ना. जे धाडसी लोक असतात त्यांनाच ईश्वर सुद्धा मदत करत असतो. सो वी कॅन राईट द आन्सर यस आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. तर हे चिटचॅट मधील काय क्वेश्चन्स होते. नंतर आहे मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. ह्या इमेजेस सोबत आपल्याला ह्या हेडिंग ज्या आहेत ते मॅच करायच्यात. आता इथं आहे आवर लक्झरियस बंगलोज. तर इथं बंगलोज कुठे दिसत आहेत? इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, बरोबर आहे. मग या ठिकाणी दिलेला आहे बंगलो सी मध्ये. मग आवर लक्झरियस बंगलोज याच्या समोर इथं आन्सर काय लिहिताल तुम्ही? तर इथं तुम्ही लिहिताल सी. ओके, आवर लक्झरियस बंगलोज सी, कारण त्याचं पिक्चर या ठिकाणी आहे. नंतरच आहे माय फेवरेट पास टाइम. तर मी वेळ कसा घालवतो? तर आपल्याला वेळ घालवताना मुलगा ह्या पिक्चर मध्ये दिसतोय, बरोबर आहे. तर मग याचा आन्सर या ठिकाणी ए लिहितो आपण. ऑट कमोशन, गोंधळ कुठंतरी आवाज, म्हणजेच काय कमोशन म्हणजे गोंधळ किंवा आवाज. तर या ठिकाणी आपला इथं पहा ह्या विंडो मध्ये आवाज येताना दिसतोय, त्यामुळे तो म्हणतो उफ. तर इथं आहे कमोशन. मग ह्या तीनचा आन्सर लिहिताल तुम्ही डी. आणि engrossed in my book, पुस्तकामध्ये बिझी आहे. या ठिकाणी कुठलाही आवाज येत नाहीये आणि पुस्तक वाचण्यात बिझी आहे. engrossed असणे म्हणजे बिझी असणे. तर 4चा आन्सर आपण लिहितो या ठिकाणी बी.